पीवायक्यूचं अनालिसिस करा, पीवायक्यूचं विश्लेषण करा. पूर्वपरीक्षा तयारीसाठी जे अविनाश चितोळे सरांचं लॉजिक बुस्टर बुक आहे, त्यातून चांगल्या प्रकारे पीवायक्यूचा पण सराव होतो. नंतर एक अप्रोच डेव्हलप होतो आणि त्यात प्रेडिक्शन पण दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं पीवायक्यू आहे. पुढच्या वेळेस या रिलेटेड कसा क्वेश्चन येईल किंवा करंट रिलेटेड कसा क्वेश्चन येईल, ते तशा प्रकारचे बुक्स पण आहेत. आता आमचंच म्हणजे क्लासचं आता आम्हाला जे भेटलं होतं कंबाईन लॉजिक बुस्टर, मग ते त्यातून आम्ही केलेलं. अविनाश चितोळे सर आपले होते. अविनाश चितोळे सर, त्यांचं लॉजिक बुस्टर पुस्तक आहे सर. त्यांच्या ते पुस्तकाचं खरंच मी विद्यार्थ्यांना सजेस्ट करेन की ना ते पुस्तक खरंच एकदा बघा तुम्ही. प्रिलिमचं अनालिसिसचं लॉजिक बुस्टर आपल्याकडे होतंच लॉजिक बुस्टर. अविनाश चितोळे सर आहेत, त्यांची पण भेट घेतली. मग त्यांनी त्यांचं पुस्तक सांगितलं लॉजिक बुस्टरचं, की तू एवढे पीवायक्यू केली तरी तुझी प्री निघून जाणार आरामशीर. मग अशा पद्धतीने पीवायक्यूवर होल्ड आला चांगला. क्वेश्चन अनालिस्टचं ते लॉजिक बुस्टर बुक आहे. लॉजिक बुस्टर बुक आहे ते मी वापरलेलं अविनाश चितोळे सरांचं, त्याचा मला फायदा झाला. पीवायक्यू केलं लॉजिक बुस्टर जसं आहे तर तुम्हाला खूप होल्ड येतं, तुम्हाला कळतं की पुढे कसे क्वेश्चन येऊ शकतात, असं एक लॉजिक डेव्हलप होतो. आणि सर त्यात लॉजिक बुस्टर एक अविनाश चितोळे सर आहेत, त्यांचं पुस्तक मला खूपच म्हणजे प्रेरणादायी ठरलंय, कारण त्यात इतकं अनालिसिस जबरदस्त सांगितलं होतं. पीवायक्यूज आहेत तर त्याच्यासाठी मी लॉजिक बुस्टर यूज केलं होतं. तर त्याच्यामध्ये जे क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं विश्लेषण एकदम छान पद्धतीने दिलेलं आहे.